मोठी बातमी समोर येते। अकोला जिल्ह्यामधील अकोट इथे कापसाचं बियाणं घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये हाणामारी झालेली आहे। अकोला जिल्ह्यामधील अकोट इथे कापसाचं बियाणं घेण्यासाठी या महिला आलेल्या होत्या आणि कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये हाणामारी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। कापसाचं 155 बियाण्यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागतात। ऊन आणि पाण्याविना आता शेतकऱ्यांचे हाल देखील होत आहेत आणि आता सध्या आपण पाहतोय अकोला जिल्ह्यातील अकोट इथे कापसाचं बियाणं घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या शेतकरी महिलांमध्ये हाणामारी झालेली आहे। हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ तुम्ही हंगामातलं बी बियाणे विक्रीला आता सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे मोठी गर्दी या ठिकाणी केंद्रांवर पाहायला मिळते। मात्र याच वेळी शेतकरी महिलांमध्ये मोठा संताप असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यातूनच हाणामारी झाल्याचं चित्र अकोल्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे। बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। अशातच अकोला जिल्ह्यामधील अकोट इथे कापसाचं बियाणं घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या या शेतकरी महिलांमध्ये तुंबड हाणामारी झाली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती अक्षय गवळी आपल्याला देत आहेत। अक्षय, नेमकं काय घडलेलं आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील हा प्रकार आहे। कापसाचं बियाणं घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत उभे असलेल्या शेतकरी महिलांमध्ये तुंबड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय। महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ आता आपल्या आमच्या हाती लागलाय। अकोट नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावरील हा प्रकार आहे। कापसाचे अधिक 155 पाकिटचं बियाण्यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रावर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। या हंगामातलं कापूस बियाणे विक्रीला गेल्या 19 मे रोजी सुरू झालेले बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत आणि त्यासाठी प्रचंड गोंधळ होत असल्याचं आपल्याला त्यामुळे मोठा संताप असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।